आता कोरोना आपण बघतोय की जेव्हा कोरोनाची लाट संपत आली होती तेव्हा आपण सांगितलं होतं की आपल्याला आता कोरोनासोबत राहायला शिकायला पाहिजे। त्या अंगाने कोरोना हा व्हायरस नेहमी म्युटेट करत राहतो, तो स्वतःचे स्ट्रक्चर चेंज करतो। आता जे नवीन व्हॅरियंट जो आला आहे JN1 त्याला WHOने व्हायरस ऑफ कन्सर्न म्हणून डिक्लेअर केल्यामुळे थोडं काही देशामध्ये चायना असेल किंवा अमेरिका असेल याच्यामध्ये त्याचं थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे। भारतात पण केरळामध्ये आणि काही केसेस आपल्याकडे जवळपास काही पॉझिटिव्ह आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये पण सिंधुदुर्गमध्ये एक केस ती पॉझिटिव्ह आलेली आहे। त्या दृष्टीने लोकांमध्ये एक पॅनिकनेस आहे। सोशल मीडियावर उलटी बातमी चालू आहे, TV वर न्यूजवर एकदम विचित्र बातमी चालू आहे। सिंगापूरबद्दलच्या बातम्या काल आम्ही बघत होतो, खूप विचित्र प्रमाणाच्या बातम्या चालू होत्या। त्यासाठी काल स्पेसिफिकली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, आरोग्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदय शिक्षण वैद्यकीय शिक्षण यांनी सगळ्यांनी एकत्र बैठक घेतली। याच्यामध्ये चीफ सेक्रेटरीपासून तर आमचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी साहेब असतील, सेक्रेटरी असतील, कमिशनर असतील आणि हेल्थ डिपार्टमेंटचे सगळे कलेक्टर, सगळे कमिशनर्स आणि विविध अधिकारी काल त्यांनी बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घेतली। कालचं इन्स्ट्रक्शन हेच होतं की घाबरण्यासारखं नाही, व्हायरसचं प्रेझेन्स आहे। बाकीच्या देशामध्ये काही प्रमाणात त्याचं वाढ झालेली आहे आणि लवकर पसरतो अशी जरा अफवा आहे। तर त्या अंगाने लोकांमध्ये सतर्कता बाळगणं हे खूप महत्त्वाचं आहे। घाबरून न जाता सतर्क राहणं हे खूप महत्त्वाचं आहे। जे आतापर्यंत जे आपण स्टडी केलं याच्यातनं जे वयोवृद्ध लोक आहेत, जी डेथ झाली ती 75 वर्षापेक्षा मोठी होती आणि त्याला डायबिटीज वगैरे आणि बाकीचा आजार पण होता, इंटरस्टिशियल लंग डिसीजचा नावाचा आजार होता, त्या आजारामुळे डेथ झाली असणार आहे। काही केसेस आपल्या ठाण्यामध्ये पण एक अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, परंतु ती RT-PCR निगेटिव्ह आल्यामुळे आपण ती कळव्याला पेशंट ॲडमिट आहे ती। तर या अँगलने जो पॅनिकनेस आहे तो कुठेतरी थांबायला पाहिजे। आणि दुसरं त्याचबरोबर दक्ष राहून आपण ऑक्सिजनची व्यवस्था, मेडिसिनची व्यवस्था, आपल्याकडे PSA प्लांट्स, ऑक्सिजनचे टँक्स, ऑक्सिजन किती प्रमाणात आहे, जम्बो सिलेंडर आहे, ICU किती अवेलेबल आहे, ICU बेड किती अवेलेबल, व्हेंटिलेटर्स किती अवेलेबल आहे, यांचं एक प्रॉपरली काही ऑफिसर्स नेमून, नोडल ऑफिसर नेमून त्याची पडताळणी प्रॉपरली करावी आणि जेणेकरून स्टेट त्या अँगलने तयार राहील। याच्यासाठी पण आजही 3 वाजता माननीय आरोग्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग लावलेली आहे आणि आपण ही मिटिंग यासाठीच आहे की आपण किती प्रिपेअर्ड आहोत। असं समजा काही घाबरण्यासारखं नक्की नाही, पण असं जर कधी कोरोना काही आला किंवा वाढलं आहे तर लोकांसाठी आपण किती तयारी ठेवलेली आहे आणि आपण त्याच्यासाठी किती तत्पर आहे ती आरोग्य यंत्रणेची चाचपणी करणे महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने कालपासून आम्ही सगळे कामाला लागलो आहे। आमच्याकडे जे काही अवेलेबल ICU बेड आहे, व्हेंटिलेटरी बेड आहेत, ऑक्सिजनचा साठा आहे आणि बाकी ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे, मेडिसिन्स उपलब्ध आहे आणि डॉक्टर आणि याची अवेलेबिलिटी, नर्सेसची अवेलेबिलिटी, हे सगळं आम्ही प्रॉपरली त्या डाटा सेटमध्ये फिल केलं आहे। आणि मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की ज्या 2 आपल्याकडे वेव्ह येऊन गेल्यापूर्वी आणि त्याच्यामधनं जो काही अनुभव त्याच्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो आहे, आपल्या हॉस्पिटल सक्षमीकरण झालेलं आहे। त्याच्यामुळे असं काळजी करण्यासारखं नाही, आरोग्य यंत्रणा पूर्णतः सतर्क आहे आणि सांगायला प्राऊड वाटतं की हे खूप पूर्वीपासून आपण मेंटेन केलेलं आहे आणि आता जरी काही याच्यानंतरही कुठलाही काही केस उद्भवेल तर नक्कीच आपण त्या अँगलने तयार आहे। आणि त्या दृष्टीनेच ही आरोग्यमंत्री साहेबांनी काल मुख्यमंत्री साहेबांनी काल मिटिंग घेऊन याचे सगळे आपल्याला सूचना दिल्या। महत्त्वाचं याच्यामध्ये हे आहे की बाकीच्या देशामध्ये डेव्हलप कंट्री आणि आपल्या कंट्रीमध्ये एक फरक आहे, आपण वॅक्सिनेशन खूप प्रचंड प्रमाणात केलेलं आहे आणि मला प्राऊडली सांगायला वाटेल की आपली जी वॅक्सिन्स दोघं जे होत्या त्या वॅक्सिन खूपच इफेक्टिव्ह आहेत आणि ह्या JN1वर पण त्या इफेक्टिव्ह आहेत। तर त्याच्याबद्दल वॅक्सिनेशन घेतलेल्या लोकांचाही त्यांनी डाटा काढा, किती लोक वॅक्सिनचे बाकी त्यांचाही डाटा काढा, त्यांना काय करता येईल मदत तेही बघा। आपल्याकडे आत्ताच्या घडीला 60 वर्षावरील आणि जे फ्रंटलाईन वर्कर आहे, हेल्थकेअर वर्कर, यासाठी बूस्टर डोस, प्रिकॉशनरी डोसची वॅक्सिन अवेलेबल आहे, ती आपण देतोच आहे लोकांना। परंतु याच्या व्यतिरिक्त नवीन काही वॅक्सिन्स आपल्याला काही इंट्रोड्यूस करता येतं का याच्याबद्दलही चाचपणी आणि मग ते स्ट्रक्चर ऑडिट असतील, हॉस्पिटलचे फायर ऑडिट असतील आणि ॲक्च्युअल फंक्शनल स्टाफ असेल, मशीन्स असतील, इन्स्ट्रुमेंट असतील, हे सगळं चेक करण्याबद्दलचं स्पेसिफिकली मुख्यमंत्र्यांनी तेच निर्देश दिले। आरोग्यमंत्री असतील, मुख्यमंत्री साहेब असतील आणि आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री साहेब असतील, यांनी हेच निर्देश दिले की आरोग्य तर कुठल्याही पद्धतीने सतर्क राहणं गरजेचं आहे आणि जी वस्तुस्थिती आहे, जे मशीन्स आहेत ते सगळे एकदा चेक करावे आणि त्या दृष्टीनेच कालची मिटिंग होती आणि त्या दृष्टीने आपण सगळे कामाला लागलो आहे। अख्खा राज्य त्याबद्दल कामाला लागले।